तर नमस्कार भावानो, तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आजची आमची बाउन्सरची ड्युटी आवाडे आणि यड्रावकर पाटील यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त तिथं बाउन्सरची ड्युटी लागलेली. तर चला तर बघूया आजचा ब्लॉग. प्रत्येकाला अशी ड्युटी वाटून दिलती आणि प्रमुख पाहुणे येतच होती. आम्हाला सगळ्यांनी असं पॉइंट वाटून दिलतं. प्रत्येक विभाग होता, त्या विभागाला सगळीकडे असं बाउन्सर होतं. तर भावानो, ग्राउंड एवढं मोठं होतं की बाउन्सरासनी अजून ड्युटी वाटप चालूच होती. म्हणजे प्रत्येक बाउन्सरासनी कुठलं कुठलं पॉइंट आहे हे ठरलेलंच होतं. सेटअप कसला जबरदस्त लावलाय बघा त्यांनी. खतरनाक विषय हार्ड सेटअप होता भावानो. आणि आमच्या बाउन्सरांची चर्चा चालू होती. कुणाला कुठला कुठला पॉईंट दिले त्या पॉईंटला जाऊन थांबा. पब्लिक भरपूर यायला लागलंय. तर सगळेजण अशी पॉईंटला थांबलेली. व्हीआयपी जेवणाचा विभाग होता. आम्ही व्हीआयपी जेवण विभागला होतो. असे आपले खासदार साहेब, आमदार साहेब अशी एंट्री चालूच होती. कनेरी मठचे महाराज काडसिद्धेश्वर पण आलते. माझी ड्युटी स्टेजला लावली. इकडे बघतोय तर पब्लिक लाखोच्या संख्येपेक्षा जास्त होते. ढीग पब्लिक आलतं भावानो. बाउन्सरांचं काम पण चालू झालं आणि इकडे वधूवरांची एंट्री चालू झाली. भावानो, नियोजन एक नंबर, जबरदस्त विषय हार्ड केलतं बरं का. नंतर भावानो लग्नाला सुरुवात झाली. इकडं मंगलाष्टक आज चालू झाले आणि शुभमंगल सावधान झालं. वधूवरांनी एकमेकाला हार घातलं. आता आमच्या कामाला सुरुवात झाली. इथनं पुढं पब्लिक ढीग शुभेच्छा देण्यासाठी येते. इकडं अशी आतिषबाजी चालूच होती. तर पहिल्यांदा आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, बरेच मोठे आमदार आणि खासदार आणि मंत्री असे सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. इकडं आमची ड्युटी चालूच होती भावानो. मी बाउन्सरांनी सांगितलं व्यवस्थित अलर्ट राहा. नंतर भावानो संजय गोडावत साहेबांची एंट्री झाली. त्यांनी वधूवरांनी शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचवलं. आमचं काम पण संपत आलं. तर भेटूया भावानो पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.